म्हाडाची लॉटरी आणि बायकोचं नवीन क्लिनिक. हास्यजत्रा फेम दत्तू मोरेंचं नशीब फळफळलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात पोचलेला कलाकार दत्तू मोरे याची वेगळी ओळख सांगण्याची गरजच नाहीये. दत्तूने हास्यजत्रेतून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. हास्यजत्रेने त्याला खरी लोकप्रियता दिली आणि दत्तू जिथे राहतो ती चाळ ही दत्तू चाळ नावाने ओळखली जाऊ लागली. दत्तू गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यातील छोट्याशा चाळीतच राहतो. अगदी लोकप्रियता मिळाल्यानंतरही तो चाळीतच राहायचा, म्हणून चाळीला नंतर दत्तू चाळच नाव पडलं. पण आता दत्तू चाळीतून थेट आलिशान फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे, कारण त्याला म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेली घरांची लॉटरी लागली आहे. हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. चाळ सोडून तो आता फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे. त्याला म्हाडा कोकण मंडळाने काढलेल्या लॉटरीत एक नाही तर 2 घरे लागली आहेत. तो सध्या ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रामनगर भागातल्या चाळीत राहतो. त्याने म्हाडा कोकण मंडळातर्फे काढलेल्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरला होता. एकूण 25,000 सर्वसामान्यांनी यामध्ये अर्ज केले होते. या लॉटरीत दत्तूचं नशीब चाललं असून त्याला ठाण्यात 2 घरे लागली आहेत. रौनक ब्लीज आणि हायलँड स्प्रिंग या 2 गृह प्रकल्पात दत्तूचं नशीब फळफळलं आहे. चाळ सोडायची म्हटल्यावर दत्तू भावना व्यक्त करताना म्हणाला, मला पहिल्याच प्रयत्नात म्हाडाचे घर लागले, याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. चाळीत राहताना टोलेजंग इमारती बघून मीही इतरांसारखंच फ्लॅटमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आता ते पूर्ण होत आहे. मात्र चाळीत लहानाचा मोठा झालो असल्याने आता फ्लॅट संस्कृतीत मी किती रमेन माहीत नाही. चाळीबाबत माझ्या मनात काय अस्मिता राहील. दत्तूसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे त्याच्या बायकोने ठाण्यात तिचं पहिलं क्लिनिक सुरू केलं आहे. बायकोला शुभेच्छा देत त्यांनी खास पोस्टही शेअर केली आहे. गुन्हागे हॉस्पिटल नंतर ठाण्यातलं पहिलं क्लिनिक म्हणत त्याने बायकोचं अभिनंदन केलं आहे. दत्तूची बायको स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. मित्रांनो, तुम्हाला जर बॉलिवूड, स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.